सायंकाळच्या मननचिंतनात एस एच नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करेन. विजय संगीत गीत नंबर 140 आणि उपासना संगीत 333 प्रभूचं वाट दाखवी स्वतः मला तो चालवी हे गीत गाऊया. प्रभूचं वाट दाखवी स्वतः मला तो चालवी सुचे मनाचे विचार तै वाट समाधान पार तो चालवी तो चालवी माता नमस्ते चालवी मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी कधी हर्षाच्या समयी कधी क्लेशाच्या प्रलयी सुखात की दुःखात मी तो चालवितो नेहमी तो चालवी तो चालवी मला स्वहस्ते चालवी मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी मी हात त्याचा धरितो संतुष्ट आता राहतो तो हर्षवी की दुःखवी तरी प्रेमाने चालवी तो चालवी तो चालवी मला स्वहस्ते चालवी मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी संपेल जेव्हा माझी धाक जय हो वे माझा पूर्ण भाग तै मृत्यू तेरी न भिणार प्रभूच चालवील पार तो चालवी तो चालवी मला तो चालवी मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी. विश्वास पाडवी यांना थांबण्याची विनंती करतो. आजच्या दिवसभरासाठी प्रभूची उपकार स्तुती आपण करावी व आज जे वचन पवित्र वचनाचं मनन आहे
ते सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेबांकडून येत आहे. येणाऱ्या वचनासाठी कृपया आपण प्रार्थना करावी. आमच्या स्वर्गीय जिवंत देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. गीतात म्हटल्याप्रमाणे प्रभू, तू आम्हाला हात धरून चालवणारा परमेश्वर आहेस. तू आम्हाला स्वतः आमचा हात धरून चालवतोस. आणि प्रभुदेव बापा, ज्यावेळेस आम्हाला हा सुंदर विचार येतो त्यावेळेस प्रभू खरोखर मनाचं समाधान देखील होतं. कारण चालवणारा परमेश्वर तू आहेस, स्वहस्ते चालवणारा परमेश्वर तू आहेस. आणि प्रभू, आमचं हे चालणं कधी हर्षाच्या समयी, कधी क्लेशांच्या प्रहरी, सुखात दुःखात प्रभू तू आमचा हात सोडत नाहीस, आम्हाला धरून चालवतोस. आणि आजच्या दिवशी देखील प्रभुदेव बापा, हा सुंदरसा अनुभव तू आम्हाला दिलास. तू आमच्यासोबत होतास या दिवसभरात. आमचं जीवन प्रभुदेव बापा या दिवसभरात तू सांभाळलंस, चालवलंस, कृपा पुरवलीस प्रभुदेव बापा. शक्ती आणि आरोग्य दिलं. निरनिराळ्या प्रकारच्या अडचणीपासून, अपघातापासून तू आमचं रक्षण केलंस. या सर्व तुझ्या उपकारांबद्दल पुन्हा एकदा तुझ्या उपकार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आता या सायंकाळी पुन्हा एकदा प्रभुदेव बापा, आम्ही तुझी मंडळी म्हणून तुझ्या चरणाजवळ येतो, यासाठी की देव बापा सायंकाळच्या या प्रसंगी दिवसाचा सूर्यास्त झालेला असताना आम्ही प्रभुदेव बापा तुझं स्मरण यासाठीच करतो देव बापा, की आज पुन्हा एकदा तुझ्या वचनातून आम्हाला तुझी गोड वचनं ऐकायला मिळावी. तुझ्या वचनातून प्रभुदेव बापा अनेक प्रकारचं सुज्ञपणाचं ज्ञान आम्हाला मिळावं. आणि खरोखर आमचा देव प्रकाशमान देव आहे, आमचा देव ज्ञानाचा आणि सुज्ञानाचा देव आहे, याची प्रचिती आणि अनुभव आणि खात्री आज पुन्हा एकदा आमची व्हावी. म्हणून प्रभू, तुझे दास रेव्हरंड डॉक्टर लॅडविन जयकर यांना पुन्हा एकदा आम्ही तुझ्या हातात देतो प्रभुदेव बापा. त्यांना तू सहाय्य कर. वरून येणारी कृपा आणि ज्ञान त्यांना तू पुरव. आणि त्यांच्यापासून येणारं वचन आम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन शक्ती आणि सामर्थ्य असं असू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. या वेळेला मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो व आपणाला विनंती करतो की आजच्या दिवसाचं जे मनन चिंतन आहे ते कृपया आपण पुढे येऊन द्यावं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सगळ्यांना सलाम असो. देवाचा धन्यवाद करीत आज आपण उपवास समयामध्ये दुसऱ्या दिवशी आलेलो आहोत. आणि मला आनंद वाटतो की असंख्य भाऊ बहिणी, मंडळातील सभासद, पुढारी, नेते, सेवकगण आणि ऑनलाईन जडलेले बरेच जण मोठ्या अपेक्षेने आजच्या सायंकाळी उपस्थित आहेत, जडले गेलेले आहेत. त्याबद्दल देवाला आम्ही धन्यवाद देतो. आम्ही अशी प्रार्थना करतो की देवबाप, तुमचे पण कष्ट बघू, तुमचे दुःख, तुमच्या यातना, तुमच्या वेदना परमेश्वर देव दूर करो, तुम्हाला समाधान देवो. या उपवास समयामध्ये जी दुरुस्ती आपल्याला करायला पाहिजे ती करण्यास देव आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला सहाय्य करो आणि देव आपल्या जीवनाच्या द्वारे गौरविला जावं. आजच्या सायंकाळी आज योहानाचं शुभ वर्तमान अध्याय 11, 1 ते 15 या वचनामधून छोटंसं मनन मी आपणासमोर सादर करणार आहे. ही घटना परिचित आहे, हा चमत्कार परिचित आहे. आपण यावर अनेकदा बोलला आहे, ऐकलं आहे, वाचन केलेलं आहे. आणि साधा हा जो विषय आहे की प्रभू येशू ख्रिस्त बेथानीमध्ये लाजार जो मेलेला असतो त्याला जिवंत करतो आणि एक फार मोठं संभाषण मग लेखक या अध्याय 11 मध्ये सादर करतात. आणि या सादर करताना एक प्रमुख
दावा म्हणजे आपल्या स्वतःच्या मीचत्वाचा अधिकार येशूकडे आहे हे तो स्वतः सिद्ध करतो. खरं बघितलं तर योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये 7 वेळेला मीच आहे असा दावा प्रभू येशू ख्रिस्ताने केला. आणि मी आता त्याचा संदर्भ देत नाही आपल्याला, परंतु आठवण देण्यासाठी फक्त म्हणत आहे की त्यापैकी एक आहे की मीच जीवनाची भाकर आहे, मीच जगाचा प्रकाश आहे, मीच मार्ग सत्य आणि जीवन आहे. आणि मग 11व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की मीच काय आहे, पुनरुत्थान आणि जीवन. मीचचं फार महत्त्वाचा जो म्हणजे प्रत्यय आहे, मराठी व्याकरणामध्ये याला प्रत्यय म्हणतात. हा षष्ठी प्रत्यय आहे, च चाची चे चाची. आणि यामुळे त्या बोलण्याला अधिकृत हक्क मिळतो की तो तसं बोलला तसं करणार. आणि म्हणून योहानाचं लिखाण आपण जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यामध्ये काही विशिष्ट रचना मी तुम्हाला दिलेली आहे. आजच्या सायंकाळी मी थोडा पारिवारिक दृष्टिकोनातून बोलू इच्छितो आणि आत्मचिंतनासाठी बोलू इच्छितो. आणि म्हणून माझी आशा आहे की आपण लक्ष द्या. ज्यांच्याकडे मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा टॅबलेट असेल तर एकतर छोटासा स्पीकर लावून ऐका किंवा इयरफोन वापरा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातून स्पष्ट ऐकू येईल. कारण त्या यंत्रणेचे स्पीकर्स छोटे असतात आणि हवा तेवढा आवाज कानामध्ये येत नाही. आजूबाजूला सुद्धा भयंकर गोंधळ असतो. काही वेळेला घरात असतात, काही लोक बोलतात तर आपल्याला पुरेसं ऐकू येत नाही. चांगली पद्धत म्हणजे तुम्ही त्यावेळेला कानामध्ये आपल्या इयरफोन वापरा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे ऐकू येईल. आजच्या सायंकाळी इथून मी सुरुवात करतो की बऱ्याचदा या दिवसामध्ये पुन्हा एकदा जसं पावसाळी ढग आपण म्हणतो की पावसाळा आला की पावसाचे ढग आपण पाहतो, तसं काय होतं आहे की ख्रिस्ती जगतामध्ये सर्व विश्वामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान आलं तर काही लोकांच्या पोटात दुखतं असं दिसतंय. अचानक ते सोशल मीडियावर म्हणा किंवा वक्त्यांच्या द्वारे म्हणा ते त्याच्या विरोधामध्ये निघून जातात. हे शास्त्रात आहे का, आणि हे ख्रिस्ती तत्वाला धरून आहे का, आणि असं आहे का, आणि तसं आहे का, याला प्रमाण काय आहे आणि त्याला प्रमाण काय आहे, या प्रकारच्या काही वेळेला पोस्ट लेख ते सर्क्युलेट करतात. मला हे समजत नाही की ज्यांना आपण ख्रिस्ती म्हणत नाही ते ख्रिस्ती लोक 40 दिवस अगदी कटाक्षाने या गोष्टीकडे लक्ष देऊन त्याचं चिंतन मनन करून स्वतःचं समर्पण करतात. तर मला असं वाटतं ख्रिस्ती या नात्याने जो मी स्वतःला म्हणतो की मी इव्हँजेलिकल प्रोटेस्टंट आहे, तर मला काय हरकत आहे की त्यांच्यासोबत मी माझ्या पद्धतीने देवाला शरण जाऊन उपवास प्रार्थना करून कबुली देत आणि मध्यस्थी करीत पापक्षमा स्वतःसाठी मागत व इतरांसाठी मागित देवाला शरण जायला मला काय हरकत आहे, असा विचार आपण करायला पाहिजे. परंतु काही विद्वान असं न करता, प्रोत्साहन न देता, त्याच्यात सामील न होता नकारार्थी भूमिका घेतात आणि आपली विद्वत्ता प्रदर्शित करतात. मला सांगू द्या की 40 ही संख्या दुःख सहनाची संख्या आहे पवित्र शास्त्रामध्ये. त्यामुळे जेव्हा पण आपण 40 अशी संख्या पाहतो तर पवित्र शास्त्राचे जे संख्या शास्त्र आहे त्यानुसार 40 ही संख्या दुःख, कष्ट, वेदना, परीक्षा यांची आहे. एक संख्या संपूर्ण देवत्वाची आहे, 3 संख्या देवाच्या त्रैकत्वाची आहे, 5 ही संख्या देवाच्या कृपेची आहे, 6 ही संख्या मनुष्य निर्मितीची आहे, 7 ही संख्या देवाने विसावा घेतला त्या शब्दाची आठवण देणारी संख्या आहे. जर आपण असं नीट बघितलं 12 संख्या 6 गुणिले 2 12, 12 संख्या कुलाधिपती किंवा प्रेषित किंवा संदेष्टे यांची संख्या. या संख्यांना फार महत्व आहे. आपल्याला त्यामध्ये वादविवाद करण्यापेक्षा आपण स्वतःहून शहाणं होणं आणि इतरांसोबत संपूर्ण जगामध्ये या दिवसांमध्ये प्रार्थना, मध्यस्थी, त्याग
आणि पश्चाताप करणाऱ्या लोकांबरोबर सामील होऊन मला वाटतं की मी जर उत्तम ख्रिस्ती आहे, चांगला ख्रिस्ती आहे, पवित्र शास्त्र युक्त ख्रिस्ती आहे, तर मी माझ्या इतर बांधवांना देवाने कृपा द्यावी, त्यांच्यावर दया करावी म्हणून सामील व्हायला पाहिजे. दुःखामध्ये आपण सामील होणं फार आवश्यक आहे. आणि हा जो अध्याय आहे यामध्ये तुम्ही बघाल तर प्रभू येशू ख्रिस्त जगातील ह्या अशा मरणासन्न विनाशी देह चढवून टाकणाऱ्या मृत्यूच्या स्वाधीन झालेला जेव्हा तो पाहतो तर जगप्रसिद्ध वाक्य जे बालपणापासून आपण ऐकलं, पाठ केलं, पहिल्यांदा बोललो ते योहान 11:35 आहे की येशू रडला. ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. पण येशू रडला ते आपल्याला दाखवतंय की जेव्हा आजूबाजूला आजार, मरण, आव्हानं, संकट, क्लेश आणि नुकसान आहे, आपला कोणीतरी प्रियजन अत्यंत मरणासन्न आजारी आहे, आपला तो मित्र आहे, आपल्या परिवारात आहे आणि त्याचं जाणं फार मोठं नुकसान आहे, हे त्या परिवाराबद्दल जेव्हा प्रभू येशूला कळतं तर तो रडतो, नाही का? आज जगाची परिस्थिती तशी आहे ना, किती प्रचंड नुकसान या जगात होत आहे, किती प्रचंड युद्धामुळे हानी होत आहे, आपसातले मतभेद दूर न झाल्यामुळे, शांतीच्या कराराचा मान न ठेवल्यामुळे राष्ट्रे एकमेकाला भिडत आहेत आणि नरसंहारावर नरसंहार होत आहे. कितीतरी अशा गोष्टी आहेत की कितीतरी असे आजार आहेत की जे मनुष्याला ग्रस्त करत आहेत, ते खाऊन टाकण्यासाठी मागे लागलेले आहेत. अशा या मरणहार, दुःख, कष्ट, वेदनांनी भरलेल्या जगाला आशा देणारा कोण आहे? येशू ख्रिस्तच आहे, नाही का? म्हणून अशा वेळेला आपण या धड्यामध्ये हे शिकणार आहोत की म्हणून आपण समदुखी व्हायला शिका. इतरांच्या आजारांबद्दल, इतरांच्या दुःखाबद्दल, नुकसान झाल्याबद्दल, घरात आलेल्या मृत्यूबद्दल एका बाजूला आपण जरी म्हणत असू की बरं झालं, देवाची इच्छा होती, दुसऱ्या बाजूला आपण हे पण समजून घेतलं पाहिजे की असं होणं फार मोठं नुकसान आहे ना. आपला तो कळवळा, आपला ते प्रेम, आपली ती मैत्री, आपला तो आदर, आपला तो स्वभाव जो ख्रिस्ताने आपल्यामध्ये निर्माण केला असं आपण जेव्हा म्हणतो, तर ही जी सहानुभूती आहे ही कुठे आहे? म्हणून या दिवसांमध्ये जेव्हा आपण उपवासाने प्रार्थना करतो तर आपण देवाला ही पण विनंती करतो, मला तू सहृदय बनव, मला संवेदनशील बनव, माझं कठोर मन, कठोर हृदय हे मोड, ते नरम कर, माझ्या सुकलेल्या मेलेल्या भावना पुन्हा जिवंत कर. त्याची फार गरज आहे प्रिय मंडळी, माझे प्रिय लोक हो. म्हणून येशू ख्रिस्ताचा हा जो परिच्छेद आहे हा केवळ चमत्काराबद्दल नाही आहे. या चमत्काराचं रहस्य दुसऱ्या बाजूला हे आहे की त्यामध्ये आलेल्या अडचणी, एका परिवाराची झालेली ती मोठी हेळसांड, आपसामध्ये त्यांचं झालेलं नुकसान, भविष्याचं भय, त्यातल्या त्यात स्त्रिया आहेत, बहिणी आहेत, आपला कर्ता भाऊ आजारी आहे, मरणासन्न आहे, हे बघून चिंताक्रांत झालेल्या या बहिणी निरोप पाठवतात की प्रभू तुम्हाला शक्य आहे तर या. आणि हे समजून घेण्यासाठीच आपल्याला हे आवश्यक आहे की आपण या गोष्टीकडे लक्ष द्यावं की लेखक असं म्हणतो की बेथानी येते 11वा अध्याय वचन 1 की लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्ता ह्या त्याच गावच्या होत्या. ज्या मरियाने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपले केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. ते ऐकून येशू म्हणतो, हा आजार मरणासाठी नव्हे
तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा यासाठी आहे. मार्था, तिची बहीण लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती म्हणून तो आजारी आहे असे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. येशू ख्रिस्त जर तुम्ही 10वा अध्याय वाचला तर येशू ख्रिस्त कुठे राहिला? ज्या ठिकाणी बेथानी, दुसरं बेथानी आहे यरिहो पलीकडे, त्या ठिकाणी योहान बाप्तिस्मा करणारा बाप्तिस्मा देत असे आणि तेथे तो सेवा कार्य करत असे. तेथे आता येशू ख्रिस्त गेला आणि त्या पूर्वेच्या त्या प्रांताला पेरियाचा प्रांत म्हणतात. म्हणून आपल्या ह्या चिंतनामध्ये मी तो शब्द दिला होता की पेरियातील सेवा. तर त्याच्या मागे माझा किंवा या पद्धतीचा हेतू हा होता की जे थोडंसं संभाषण करणार आहेत त्यांना त्या भागी जे लेखकाने दुसरीकडे लिहिलं आहे ते त्यांना सापडावं आणि मंडळीला त्यांनी अवगत करून द्यावं. पेरियामध्ये योहान सेवा करीत होता आणि येशू नेमका त्याच्या गावात गेला. विशेष तेथे 10वा अध्याय तुम्ही नीट वाचा की तेथे येशू संवाद करताना हे म्हणतो की योहान होता ना बाप्तिस्मा करणारा? हो. संदेष्टा होता ना? हो. देवाने पाठविलं? हो. त्याने चमत्कार केला का? हा संवाद आहे तिथे, तुम्ही नीट वाचा जर वाचला नसेल तर. आपण काय करतो की मेंढपाळाबद्दल वाचून घेतो आणि थांबून जातो. पुढे संवाद काय आहे की येशू ख्रिस्ताला आव्हान केलं जातं. येशू ख्रिस्त त्यांना प्रतिप्रश्न करून म्हणतो त्याने चमत्कार केला का? आणि उत्तर होतं नाही. त्याने काय केलं? त्याने बाप्तिस्मा दिला, पश्चातापासाठी लोकांना आमंत्रण दिलं, मशियाचा मार्ग तयार केला. कारण चमत्कार किंवा देवाचं सामर्थ्य प्रगट करण्याचा अधिकार फक्त पुत्राला आहे हे समजावं म्हणून तो घोषणा करता होता, हा तर मी स्वतः मसीहा आहे. मग तो म्हणतो तुम्ही स्वतःला देव मानता का? कारण चमत्कार कोण करतो? फक्त देव. आणि त्या संवादानंतर जर तुम्ही बघाल तर वचन 42 मध्ये असं आहे, 41 पण वाचतो किंवा 40 पण वाचतो. मग तो पुन्हा यर्देनेच्या पलीकडे योहान पहिल्याने बाप्तिस्मा करत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला. तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले. ते म्हणाले, योहानाने काही चिन्ह केले नाही हे खरे, तरी योहानाने याच्याविषयी जे काय सांगितले ते सर्व खरे आहे. दोन्ही गोष्टी सांगतात लोक. योहानाने चमत्कार केले का? नाही. मग काय झालं? योहानाने ज्याच्याबद्दल सांगितलं, हा येशू ख्रिस्त नासरेतकर, ह्याच्याबद्दल जे काही सांगितलं ते सर्व काय आहे? खरं आहे. परिणाम असा झाला, पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आता हे झाल्यावर तो 2 दिवस थांबतो आणि येण्याचे 2 दिवस हा प्रवास धरून जेव्हा तो येतो बेथानीला तर 4था दिवस आलेला असतो. लाजार दरम्यान मरतो आणि त्याला 4 दिवस झालेले असतात. मग आता तेथे लिहिलेलं नाही की मग पेरियामध्ये येशू ख्रिस्ताने चमत्कार न करता माघारी यरुशलेमकडे येणं केलं की चमत्कार केले, पण लोकांनी विश्वास ठेवला. असा प्रश्न जर आपण केला की इतकी भयंकर घटना लोकांच्या लक्षात होती की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद झाला होता. लोक ते ओळखून होते ना, आणि आता हा मसीहा म्हणून आलेला आहे. संदेष्टाचा जर वध होऊ शकतो तर मसीहाचा पण होऊ शकतो. त्यांनी संधी घेण्याचं ठरवलं. चला, आम्ही योहानाला मानत होतो पण तो चमत्कार म्हणजे देवाचं सामर्थ्याचं प्रगटीकरण केलं नाही. मग हा मसीहा आहे, आम्ही ऐकलं आहे, कोणी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही पाहिलं की हे चमत्कार त्याने केले जे कोणी करू शकला नाही. उदाहरणार्थ 9वा अध्याय जर तुम्ही गेला मागे, आंधळ्यांना तो बरं करतो, तो चमत्कार आहे. ती बातमी पसरत पसरत सगळीकडे लोकांबरोबर गेली. आणि अशा परिस्थितीतून स्वतःला वाचवण्यासाठी, कारण हेरोद अंतिपा हा त्या पेरियाच्या भागातला राजा होता, हेरोद होता. इकडचा हेरोद त्रास देत आहे म्हणून येशू तिकडे गेला. आता तिथून आता परत येतोय आणि परत येताना बघा संवाद काय आहे.
वचन 7. त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, आपण पुन्हा यहुदियात जाऊया. शिष्य त्याला म्हणाले, गुरुजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगडमार कराव्यास पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय? प्रभू येशू ख्रिस्ता, गुरुजी, तुम्ही असा कसा विचार करता? आपला जीव वाचवण्याऐवजी मरायला निघाला का तुम्ही? तुम्हाला लोक दगडमार करणार होते ना? दगडमार करणार होते तेव्हा काय झालं होतं? कोणता सण आला होता तिथे? 10व्या अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळतं. ते पुनर्स्थापनेचा सण आला होता, द फीस्ट ऑफ डेडिकेशन. आणि पुनर्स्थापनेचा सण जे मी मागे बोललो की हानुक्का, हा जो सण आहे तो प्रकाशाचा सण, म्हणजे दिवा पेटण्याचा जो सण होता, तो मक्काबींच्या काळामध्ये इसवी सनापूर्वी 165 स्थापन झाला. कारण मंदिराचा ज्या अंतियोकस एपिफानसने भ्रष्टीकरण केलं आणि त्याने काही निषिद्ध प्राण्यांचं अर्पण केलं आणि झियसची मूर्ती स्थापन करण्याचा जो प्रयत्न केला, त्याच्या विरोधामध्ये मक्काबी ह्या एका खानदानाने उठून उभं राहून बंड केलं आणि युद्ध केलं आणि त्याला पळून लावलं. कारण अंतियोकस एपिफानस हा सिरियाचा होता, त्याला पळून लावलं आणि तो प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्यावर मंदिराचं शुद्धीकरण केलं. आणि शुद्धीकरण करताना त्यांना हा मंदिरातला जो 7 फुलांचा किंवा डोक्यांचा जो दिवा आहे, पण म्हणजे समई आहे, ती सापडली. पण त्या एका दिव्याच्या वाटीमध्ये 1 दिवस पुरेल इतकंच तेल होतं आणि ते त्यांनी आणलं, पुसलं आणि पेटवलं, तर ते 8 दिवस पुरलं. त्या 8 दिवसामध्ये ह्यांना, यहुद्यांना, याजकांना ते तेल तयार करायला वेळ मिळाला आणि म्हणून तो दिवा परत पेटता झाला. हा तो फीस्ट ऑफ डेडिकेशन आहे, पुनर्स्थापनेचा सण त्याला म्हटलेला आहे. आता हा सण झाला असताना येशू तेथे होता आणि त्याला दगडमार करणार होते, म्हणून येशू तेथून गेला पेरियाच्या प्रांतामध्ये. आता तेथून परत येत आहे की हा हेरोद अंतिपास गुरु, त्याने तुम्हाला काही केलं नाही तर थोडं राहा इथे, आपण सुरक्षित आहोत. यरुशलेमला गेलं तर आपण सुटणार नाही. येशू ख्रिस्त म्हणतो 9:10 मध्ये तो म्हणतो, दिवसाचे 12 तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठाई उजेड नसतो. मला प्रकाश आहे तोपर्यंत काम केलं पाहिजे, मग त्याचा शेवट मरण असेल तरी चालेल, पण तुम्ही माझ्याबरोबर चला माझ्याबरोबर, आपण हे दुःख उचलू. सोबतच एक दुःख सहन करणारा परिवार आहे. तेथे मृत्यू झालेला आहे. 11वं वचन तुम्हाला वाचायला मिळतं की त्याला बातमी मिळते त्या दरम्यान मृत्यू झाला आहे. चला, या परिवाराचं आपल्याला समाधान करायचं आहे. आपल्या या सर्व कामाच्या, सेवेच्या खटाटोपामध्ये व्यस्त असताना, समोर वधस्तंभ दिसत असताना, लोकांचं भय, पुढाऱ्यांचं भय, राजाचं भय असताना, येशू ख्रिस्त जीवाची पर्वा न करता या परिवाराला मदत करायला निघून गेला. काय कमाल आहे! काय जोखीम पत्करणारा हा देवाचा पुत्र झाला, नाही का? हे ते प्रेम, हे ते मित्र प्रेम, हे ते परिवाराबद्दलचं प्रेम. हा जो आदर कोणाला दिला? क्षुल्लक वाटणाऱ्या एका परिवाराला. पण मित्रासाठी येशू ख्रिस्त जीवाची जोखीम घेऊन जायला निघतो. आणि म्हणून तो म्हणू शकला पुढे 14व्या अध्यायामध्ये, मित्राने मित्रासाठी प्राण द्यावा, यापेक्षा प्रीती कोणतीही मोठी नाही. आपलं मित्रप्रेम कसं आहे? परिवारांचं प्रेम कसं आहे? आपले मित्र आपल्याला जोखीम घेऊन आपल्याला वाचवण्यासाठी येतात की बळी पाडतात, की मागून आपल्यावर वार करतात, की यहुदासारखं कपटाने धरून देतात? काय करतात आपले मित्र, ज्यांना आपण मित्र म्हणतो? का त्या मित्राचे दुःख, अडचणी, समस्या, मरण किंवा नुकसान बघून त्याला मदत करण्याऐवजी आपण काय करतो?
देवाचे लोक, देवाचे दास लोकांच्या दुःखात नुकसानात सहभागी होतात, प्रेम आणि आदर व्यक्त करतात, त्यांची प्रतारणा करत नाही, कपटाने ढोंग रचून काही करत नाही, ते सरळ जातात. हे माहीत असतं त्यांना की मी जर हे करतो तर मला धोका आहे. कोणतंही जोखीम काम घेताना धोका आहे. ज्या कामात तुम्हाला मला धोका नाही ते काम किरकोळ आहे, त्याची काही मोठी किंमतसुद्धा नाही. जे काम कोणी करू शकतं तेच आपण करू शकत आहोत, पण असे पण काही काम आहेत, अशी काही कर्तव्य आहेत, अशा काही जबाबदाऱ्या आहेत की जे ते तुम्ही आणि मी पाय पुढे टाकून गेलंच पाहिजे. त्याचा शेवट जो व्हायचा तो होईल, परंतु आपण गेलं पाहिजे. का? आपलं प्रेम आहे म्हणून. येशू पोंचला. पुढची गोष्ट आपल्याला ठाऊक आहे की त्याने त्याला मेलेल्यातून उठविलं. काय कमाल आहे. आपला मरणाचा वधस्तंभ समोर दिसतोय आणि येशू मरणाऱ्यांना जीवन देतोय. काय कमाल आहे. लोकांच्या मनात हा प्रश्न आला असेल आणि म्हणून वधस्तंभावर ते म्हणत होते ना थट्टा करून, अरे दुसऱ्यांना वाचवणाऱ्या तू स्वतःला वाचव. येशू ख्रिस्त उत्तर देत नव्हता. त्याला वाचवता येत होतं, पण त्याने म्हटलं माझं जीवन ध्येय मानवाच्या पापांच्या सुटकेसाठी प्राण देणं आहे. त्यामुळे कोणी मला उपहासाने थट्टेने आव्हान दिलं, मी तिकडे कानाडोळा करीन. मी माझं पहिले काम करीन, माझं ध्येय गाठीन, माझा प्राण अर्पण करीन. ते माझं काम आहे. लोकांच्या थट्टेला, लोकांच्या आव्हानांना, लोकांच्या टीका टोमण्यांना उत्तरं देणं हे माझं काम नाही. किती आनंदाची गोष्ट आहे ना की आपला प्रभू जोखीम समोर दिसते. इकडे मृत्यू झालेला आहे तरी तो आपली जोखीम घेतो आणि परिवाराकडे जातो. हा प्रभू आपला प्रभू आहे. हा प्रभू तुमचा पण प्रभू आहे आणि तो तुमची चिंता वाहतो. तो तुमच्यावर प्रेम करतो. त्याला तुमच्या दुःखाची जाणीव आहे, होणाऱ्या नुकसानाची त्याला कल्पना आहे. कदाचित तुम्ही आणि मी नसणार, परंतु कोणीतरी देवाने पाठवलेला जेव्हा तुमच्याजवळ येतो तर भिवू नका, कारण आपल्याला आशा आहे. कारण त्यानेच म्हटले, ज्याने मरणातून उठविले त्यानेच म्हटले की मरण आणि जीवन पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. किती अद्भुत आशा त्याने दिली. म्हणूनच रात्री सायंकाळी आपण प्रार्थना करणार आहोत 2 शब्दाची, आणि त्या प्रार्थनेमध्ये माझी विनंती आहे की आपण माझ्यासोबत प्रार्थना करावी आणि देवाला आळवावं आणि देवाला धन्यवाद द्यावा. कारण हा प्रभू आपल्या बसला कृपा देण्यास, बळ देण्यास, सांभाळण्यास सदैव तयार आहे. माझ्या मागे आपण म्हणू शकता आणि आपण प्रार्थना करू शकतो. आपण माझ्या मागे म्हणू शकता, हे प्रिय प्रभू येशू ख्रिस्ता, आमच्या धन्या, आमच्या जीवाच्या संरक्षण करत्या, आम्ही मनापासून आभार मानतो. कारण तुझा अधिकार आमच्यावर आहे. स्वर्गीय देव बापा, आमचं जगातील नुकसान दुःखदायी, कष्टमय, हृदय तोडून टाकणारा असं असतं, परंतु तू ते पुन्हा नीट करणारा आमचा बाप आहेस. तू आमचं समाधान कर. तू आमच्या प्रार्थना ऐक आणि तुझी लेकरं म्हणून तुझ्या पंखाच्या आश्रयाला आम्हाला तू ठेव. येशूच्या नावाने आमेन. देव बाप्पा, आमच्या प्रार्थना तू ऐक आणि तू गौरविला जा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आमेन. थँक्यू व्हेरी मच.
मी परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो व पाळकसाहेबांचेही आभार मानतो आजच्या सायंकाळच्या मननासाठी. प्रभुदेव बाप आम्हाला त्याची कृपा देव आणि महान बलिदानाकडे या दिवसात आम्ही आमचं लक्ष लावलेलं असताना प्रभुदेव बाप आपल्या प्रत्येकाच्या मनाची पकड घेऊ. पुन्हा एक वार आपल्या नित्य प्रार्थना आहे. या सर्व नित्य प्रार्थना विषयांना घेऊन आपल्या मंडळीचे सन्माननीय सचिव पुढे येऊन प्रार्थना करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मार्च 13 ते मार्च 15 आपला वार्षिक मेळावा आहे. रेव्हरंड बालचंद्र शेजुळे साहेब आपल्याकडे येतील. 13 एप्रिल ते 16 एप्रिल म्हणजे 25 एप्रिल 2025 जावळ्याच्या रविवारपासून दुःख सहन पास्टर राजू जयस्वाल नाशिक येथून आणि 17 एप्रिलला आपण विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा देणार आहोत. सोबतच संजय सिंग हे पुण्याहून आपल्याकडे वक्ते असतील. ह्या महत्त्वपूर्ण सभेसाठी आपण प्रार्थना करावी. आजारी प्रियजनांमध्ये प्रभूने ज्यांना आरोग्य दिलं सगळ्यांसाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. जी वसावे आहेत प्रभूने त्यांना आरोग्य दिलं. सोबतच BK वळवी आहेत, रयता अक्का आहेत, जुलियाना अक्का आहेत, रेव्हरंड DM पाटील पाळकसाहेब आहेत. या सगळ्यांना प्रभुदेव बाप आरोग्य देत आहे. त्यासाठी आपण प्रार्थनेत आठवण करूया. आपण प्रार्थना करू. हे माझ्या पवित्र संन्यासी पवित्र परमेश्वरा, गौरवशाली पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद असो, तुझी स्तुती असो की आज तुझ्या दासाकडनं पवित्र परमेश्वरा आम्हाला तुझं वचन प्राप्त झालं आहे. प्रभू पवित्र परमेश्वरा, तुझी प्रीती किती आहे आणि पवित्र परमेश्वरा तू आमच्यावरती किती प्रीती करतोस. आणि पवित्र परमेश्वरा आमचं जीवन तुझ्यासाठी असावं म्हणून आणि पवित्र परमेश्वरा तुझ्या प्रीतीमध्ये आम्ही राहावं म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर देवा. पवित्र परमेश्वरा पाळकसाहेबांकडनं जे आज तुझं वचन आम्हाला प्राप्त झालं ते आमच्या पुढील जीवनासाठी आम्हाला एक मोठं मार्गदर्शक होऊ दे देवा. पुढील जीवनाची वाटचाल करत असताना पवित्र परमेश्वरा जे तू प्रीती दाखवली आहेस पवित्र परमेश्वरा, जे तू करतोस आणि पवित्र परमेश्वरा तुझ्या मनामध्ये पवित्र परमेश्वरा आमच्यावरती किती कळवळा, किती प्रेम आणि किती आदर आहे पवित्र परमेश्वरा हे आम्हाला समजतं. पवित्र परमेश्वरा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आजच्या वचनाबद्दल. पवित्र परमेश्वरा आमचं जीवन तुझ्यासाठी असू दे. तू आम्हाला भरपूर प्रीती करतोस पवित्र परमेश्वरा. त्याच प्रकारची प्रीतीसुद्धा आम्ही तुझ्यावर करावी म्हणून तू आम्हाला विशेष अंतःकरण दे, मन दे आणि पवित्र परमेश्वरा तू आम्हाला चालव. पवित्र परमेश्वरा विशेष करून प्रार्थना करतो ज्या आधारे आमच्या बहिणी आहेत, भाऊ आहेत. पवित्र परमेश्वरा रेता अक्का आहे आणि त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वरा ज्या आमच्या बहिणी आहेत देवा त्यासाठी सुद्धा आम्ही विशेष करून प्रार्थना करतो. त्यांच्याबरोबर राहा, त्यांचं सहाय्य कर. जुलियाना अक्का आहे पवित्र परमेश्वरा, त्यांच्याबरोबर राहा, त्यांचंही सहाय्य कर. पवित्र परमेश्वरा तू प्रत्येकाबरोबर राहा जे आजारी आहेत. पवित्र परमेश्वरा विशेष करून आम्ही प्रार्थना करतो ममता अक्का यांच्यासाठी. पवित्र परमेश्वरा तू त्यांना विशेष करून सहाय्य कर दे. ते दवाखान्यात ॲडमिट आहे आणि पवित्र परमेश्वरा तू त्यांचं सहाय्य कर. त्यांच्यासाठी जे सेवा करत आहेत पवित्र परमेश्वरा त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांना विशेष करून सहाय्य कर, धैर्याचा आत्मा पुरवू देवा. आणि ते सहाय्य करत आहेत त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ममता अक्काला लवकरात लवकर पवित्र परमेश्वरा तू विचारात न उठव आणि पवित्र परमेश्वरा उठून त्यांनी तुझ्या नावाला धन्यवाद द्यावा असं तू कर देवा. ही तुझ्या आम्ही आग्रहात प्रार्थना करतो. लेकरांच्या परीक्षा चालू आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही विशेष करून प्रार्थना करतो. त्यांनी वर्षभर पवित्र परमेश्वरा जे कष्ट घेतले अभ्यासासाठी अभ्यास केलेला आहे त्यांचं प्रतिफळ पवित्र परमेश्वरा तू आता थोड्या दिवसात त्यांना देणार आहेत. पवित्र परमेश्वरा त्यांनी नेटाने अभ्यास करावा आणि त्यांना चांगल्या उत्तम मार्गाने तू पास करावा म्हणून तेव्हा तू त्यांचं विशेष करून सहाय्य कर. पुढे पण पवित्र परमेश्वरा एप्रिल आणि मेमध्ये परीक्षा आहेत पवित्र परमेश्वरा बरेच जणांच्या. त्यासाठी सुद्धा आम्ही तुझ्या आग्रहाची प्रार्थना करतो. त्या लेकरांबरोबर पण राहा आणि पवित्र परमेश्वरा तू त्यांचं सहाय्य मदत कर. जे फॉरेनला आहेत आणि जे पुण्या मुंबई आणि मोठमोठ्या शहरामध्ये शिकत आहेत त्या सर्व लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांचंही तू सहाय्य कर, तुझी कृपा द्या त्यांच्या डोक्यावरती ठेव. त्याचप्रमाणे आम्ही विशेष करून प्रार्थना करतो
आत्ता दानोरा इथे पैत्रमशेरा तुझा मेळावा झाला, श्रावणीमध्ये सुद्धा होणार आहे, पुढे अनेक ठिकाणी होणार आहे पैत्रमशेरा. त्या सर्व मेळाव्यावर तुझा विश्वास पाठव. पैत्रमशेरा जे वक्ते येतील पैत्रमशेरा त्यांना तू विशेष करून सहाय्य कर. आणि पैत्रमशेरा त्यांच्या तुझ्या शुभ वार्तेकडून पैत्रमशेरा ते जे बोलणार आहेत पैत्रमशेरा ते सर्व येणाऱ्या व्यक्तींना, बहिणींना, भावांना पैत्रमशेरा ते खरोखर एक जीवनी मानना मिळावा असं तू होऊ दे देवा. आणि पैत्रमशेरा त्याच्या मांडीमागे जे जे लोक कष्ट घेत आहेत, जे श्रम घेत आहेत पैत्रमशेरा त्या सर्वांवर तुझं प्रसाद पाठव. जे त्या मिटिंगसाठी येत आहे त्यांना पैत्रमशेरा सुखरूपपणे घेऊन येत जा आणि घेऊन जात जा प्रभू. आणि पैत्रमशेरा तू त्या सगळ्यांचं सांभाळ कर. जे येतील त्यांना भरपूर आशीर्वाद दे, भरपूर आशीर्वादित कर. आणि पैत्रमशेरा तुझी कृपा दया सर्व या मेळ्यांवरती ठेव देवा ही तुझ्या आग्रहाची प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे पैत्रमशेरा आमच्या मंडळीचा वार्षिक मेळावा आहे 13 मार्च ते 15 मार्चपर्यंत पैत्रमशेरा. त्यावेळेस वक्ते रेव्हरंट बालचंद्र शेजोळे पुणे हे येणार आहे. त्यांनाही तू सहाय्य कर, तुझी कृपा दया आणि पुरीव त्यांचं सहाय्य कर देवा. आणि पैत्रमशेरा आमच्यासाठी जे वचन तू निवडलेलं आहे पैत्रमशेरात तू त्यांना विशेष करून सहाय्य कर. ते अभ्यास करत असताना पैत्रमशेरा तू त्यांना विशेष मार्गदर्शन कर. आणि आम्हाला पैत्रमशेरा तुझं वचन पैत्रमशेरा अतिशय पवित्र रीतीने मिळवू दे आणि त्याचं ग्रहण आम्ही चांगल्या रीतीने करावं म्हणून तू पैत्रमशेरा आमच्या सर्व मंडळांवरती तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव ही तुझ्याजवळ आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. आणि म्हणून पैत्रमशेरा आमचा जो मंडळीचा वार्षिक मेळावा होणार आहे पैत्रमशेरा तो आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय चांगल्या रीतीने व्हावा आणि पैत्रमशेरा सगळ्यांना भरपूर आशीर्वाद मिळावा म्हणून तू पैत्रमशेरा मोठं संजीवनाचं कार्य आमच्या मंडळांमध्ये घडवून आण ही तुझ्याजवळ आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे 13 एप्रिल ते 16 एप्रिल 25पर्यंत धावळ्याचा रविवारपासून दुःख सणाचा पूर्ण आठवडाभर पैत्रमशेरा पास्टर राजू जयस्वाल नाशिक आणि त्याचप्रमाणे 17 ते 20पर्यंत वक्ते रेव्हरंट जयसिंग पुणे हे पैत्रमशेरा ईस्टरपर्यंत बोलणार आहे. या सर्व सभेसाठी मी आग्रहाची प्रार्थना करतो देवा. पैत्रमशेरा तू आमच्या विशेष करून सहाय्य कर. तू आमच्या अंतःकरणाशी बोल. जे वक्ते येणार आहे पैत्रमशेरा तू त्यांना सुखरूपपणे घेऊन ये. ते जे आता सध्याला अभ्यास करत आहेत पैत्रमशेरा त्या वचनावर तुझा प्रसाद पाठव. पैत्रमशेरा ते वचन आमच्या अंतःकरणाला भिडू दे. तू आमच्या अंतःकरणाशी बोल प्रभू. आमच्या उणीवा आम्हाला स्पष्ट रीतीने दाखवून दे आणि पुढील जीवनासाठी पैत्रमशेरा तुझं वचन आम्हाला मार्गदर्शक होऊ दे ही तुझ्या चरणाजवळ आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. या सर्व सभा पैत्रमशेरा तू आशीर्वादित कर. आमच्या आध्यात्मिक आरोग्यासाठी पैत्रमशेरा परिणामकारक होऊ दे. पैत्रमशेरा तू आमच्या संपूर्ण मंडळामध्ये तुझं पैत्रमशेरा संजीवनाचं कार्य घडून आण ही तुझ्याजवळ आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. आणि पैत्रमशेरा जे जे लोक या सभेला येणार आहेत पैत्रमशेरा त्यांचे मार्ग तू मोकळे कर ही तुझ्याजवळ आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे पैत्रमशेरा 17 एप्रिलला बाप्तिस्माचा विधी व मंडळीत सहभागिता आमच्या तरुण लेकरांची होणार आहे. त्यासाठी सुद्धा आम्ही तुझ्याजवळ आग्रहाची प्रार्थना करतो. तू त्यांचं सहाय्य कर. जे लेकरं पैत्रमशेरा अभ्यास करून पूर्ण करत आहेत पैत्रमशेरा तू त्यांच्याशी पैत्रमशेरा तुझ्या वचनाच्या द्वारे बोल. त्यांच्या अंतःकरण पैत्रमशेरा तू स्वीकारून घे पैत्रमशेरा. त्यांनी तुझा स्वीकार करावा म्हणून पैत्रमशेरा त्यांना मोठा अंतःकरण पुरीव. पैत्रमशेरा त्यांना जे शिक्षक म्हणून पैत्रमशेरा डॉक्टर ग्लाडविन पाळक साहेब आणि अनुप पाळक साहेब आणि त्याचप्रमाणे पठारे पाळक साहेब आणि जे जे पैत्रमशेरा त्यांना शिकवत आहेत पैत्रमशेरा त्या सर्व आम्ही तुझ्या सेवकांसाठी प्रार्थना करतो. त्यांचं सहाय्य कर देवा. आणि पैत्रमशेरा त्या लेकरांना पैत्रमशेरा तुला स्वीकारण्यासाठी पैत्रमशेरा त्यांच्या अंतःकरणाची तयारी तू करून घे देवा ही तुझ्याजवळ आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो.
मंडळीत सहभागी होत असताना पवित्र परमेश्वरा त्यांना विशेष करून सहाय्य कर. आणि पवित्र परमेश्वरा मंडळी किती किमतीची आहे आणि मंडळीत राहणं किती महत्त्वाचं आहे आणि मंडळीत राहून तू केवढा मोठा आशीर्वाद देतो याची जाणीव त्या लेकरांना होऊ दे. सर्व लोकांच्या समोर, समाजाच्या समोर पवित्र परमेश्वरा तुझा स्वीकार करत असताना पवित्र परमेश्वरा त्यांच्या अंतःकरण पवित्र परमेश्वरा तू शुद्ध, पवित्र, निर्मळ असं कर देवा. आणि पवित्र परमेश्वरा ते प्रथमच प्रभोजन घेतील. तू त्यांच्याबरोबर राहा, त्यांचं सहाय्य कर देवा. आणि तू जे रक्त सांडलेलं आहे पवित्र परमेश्वरा, ज्या शरीरातनं पवित्र परमेश्वरा रक्त निघालेलं आहे त्या शरीराची आठवण करत असताना पवित्र परमेश्वरा, त्या भाकरीची आठवण करत असताना आणि पवित्र परमेश्वरा तो जो त्याग केला त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी पवित्र परमेश्वरा यांची जाणीव त्या लेकरांना होऊ द्या देवा. ही आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. त्या लेकरांवरती तुझा विपुल त्याचा आशीर्वाद पाठव. तू त्यांचं सहाय्य कर देवा. आणि तू त्यांच्यासाठी मरण पावलं आहे याची जाणीव त्या लेकरांना होऊ द्या देवा. ही तुझ्याजवळ आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. पवित्र परमेश्वरा आमच्या सर्व मंडळातील पालक वर्गांसाठी प्रार्थना करतो. त्या सर्वांचं सहाय्य कर. या दिवसामध्ये पवित्र परमेश्वरा सर्वजण अभ्यासात तुझ्या पवित्र वचनामध्ये घडून गेलेले आहेत आणि पवित्र परमेश्वरा त्या सर्वांना तुझ्या वचनांची सेवा करायची आहे. आणि पवित्र परमेश्वरा तू प्रत्येकाला असं वचन दे की पवित्र परमेश्वरा प्रत्येक मंडळीमध्ये पवित्र परमेश्वरा ते तुझं वचन सांगताना पवित्र परमेश्वरा जी आवश्यक गोष्ट आहे पवित्र परमेश्वरा, जी मंडळीला आवश्यक वचनाची गोष्ट आहे पवित्र परमेश्वरा ते वचन मंडळीला मिळू दे. आणि मंडळीने पण पवित्र परमेश्वरा मोठ्या अंतःकरणाने तुझ्या वचनाचा स्वीकार करावा, तुझा स्वीकार करावा, तुला गौरव महिमा द्यावा. तू जो त्याग केलेला आहे याची जाणीव प्रत्येकाला होऊ दे. जे उपवास करत आहे त्यांनाही तुझा विपुल आशीर्वाद पाठव. पवित्र परमेश्वरा त्यांचे उपवासावरती तू सहाय्य कर. आणि पवित्र परमेश्वरा जे प्रिय तुझ्यावरती आणि पवित्र परमेश्वरा तुझ्या वचनावरती जे प्रेम करतात आहे त्यांना तुझी कृपा आणि दया पुरव. पवित्र परमेश्वरा उपवास करताना, अध्ययन करताना पवित्र परमेश्वरा त्या सर्वांचं सहाय्य कर आणि त्यांना भरभरून आयुष्य दे, आशीर्वाद दे देवा. ही तुझ्याजवळ आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. पवित्र परमेश्वरा आम्ही सर्वजण तुझ्या हातात पडतो. इथून पुढील सर्व वेळ पवित्र परमेश्वरा तुझ्या कृपेत दयेत पवित्र परमेश्वरा आणि तुझ्यासह आमची घालो. आणि पवित्र परमेश्वरा आम्हाला तुझ्यामध्ये ठेव, तुझ्या वचनामध्ये ठेव, तुझ्या कृपेमध्ये ठेव देवा. ही तुझ्याजवळ आम्ही तुझ्या चरणाजवळ आम्ही प्रार्थना करतो. ही लहानशी विनंती येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो आई. आमेन. धन्यवाद अंकल. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्माननीय रेव्हरंड जे एच पठारे पाळक साहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील, एक गीत गायन करू. वाचं मनन आपण उद्याच्या सूचना घेऊन मग थांबवणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडून सोडतो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या ऑनलाईन सभेमध्ये जमलेल्या सर्व तुझ्या प्रियदासांबरोबर, जे आज या ठिकाणी हजर आहेत त्या सर्व तुझ्या प्रियदासांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझे आजीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसूया जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्या महिन्याचा पहिला शुक्रवार म्हणून आपण साखळी प्रार्थना घेणार आहोत.
8 वाजता सकाळी साखरी प्रार्थना सुरू होईल, परंतु सायंकाळचं जे मनन आहे ते 6 वाजता देखील होणार आहे आणि मग पुढे अजून साखरी प्रार्थना होत राहील. उद्याचं जे मनन आहे ते रेव्हरंड सॅमसन जयकर पाळ साहेब यांच्याकडून आहे. सर्वांना सलाम.